नमस्कार मित्रांनो, आपण आहोत अहमदपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये. नेमकी काय घटना घडली आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुमचं अगोदर मला पूर्ण नाव सांगा. वत्सला केशव कांबळे. बरं, काय करता आणि कुठे राहता? समाजसेविका, मुंबईला राहते मी. बरं, नेमकी घटना कधी घडली आणि कोणत्या कारणावरून घडली? मार्च 28 तारखेला मला भावाने फोन केला. यशवंत गोपाळ भालेराव आणि रमेश गोपाळ भालेराव, भाऊ गावाचं नाव सांगा. निंगदा, हां, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. मला भावाने फोन केला की बाई तू ये, मी टेन्शनमध्ये आहे. तर मी लगेच 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गाडीला बसले मुंबई. 29 तारखेला निंगदाळ गावात मी पोहोचले. पोहोचल्याच्या नंतर यशवंत भावाने मला व्यवस्थित सांगितलं की बाई असं असं आहे, मी मानसिक त्रासामध्ये टेन्शनमध्ये खूप आहे आणि माझ्या बायकोला महादेव नलवाडच्या ऊसामध्ये मी बघितलं, त्याला सोबत संबंध. तर मी म्हणलं भाऊ असं टेन्शन घेऊ नको, संसार वाटोळ करू नको. तर नाही म्हणे, मी स्वतः पाहिलेलं आहे म्हणे आणि मला यांच्यापासून माझ्या पोरापासून आणि नेहमी माझा पोरगा मला 1 महिना झाला मारहाण करतोय, अख्खं गाव बघतोय मला आणि मी मानसिक त्रासामध्ये मला केव्हाच्याला बी आहे माझ्या जीवाचा घात करू शकते. म्हणजे तुमच्या भावाच्या पत्नीचे अनैतिक संबंध गावातल्या नलवाड, माधव नलवाड या व्यक्तीसोबत होते आणि ते तुमच्या भावाने प्रत्यक्षात बघितले. स्पष्ट हो बघितलेत आणि स्पष्ट मला सांगितले. बरं, मग त्यावरती तुम्ही त्याच्यामध्ये सामंजस्य घडवून आणायला पाहिजेत होतं, तसा तुम्ही काही प्रकार केला नाही का? बोलले साहेब, मी भावाला समजावून सांगितले, म्हणलं एवढे मोठे पोरं झालेत, असं संसाराचं वाटोळ करू नको. नाही म्हणे, मी स्वतः नजरेनं बघितले म्हणे ऊसात, तर मी बर्दाश्त करू शकत नाही. मग नेमकं कुणी घात केला असावा? मग समजा मीना तुमच्या भाऊजाईचं नाव आहे जे तुम्ही कागदामध्ये ह्या लिहिलेलं मीना आहे. यशवंत मग भावाची पत्नी म्हणजे तुमची भाऊजाई पोलीस स्टेशनला हजर राहून तक्रार का दिली नाही? मग आता तक्रार का दिली नाही? आता त्यांना काय वाटतं काय माहिती, त्यांनी स्वतः बी केली असतील, मुलांनी, तिने आणि तो महादेव नलवाडनी, असं मला संशय आहे. एकूण किती जणांवरती संशय आहे? तिघावर संशय आहे. हां, महादेव नलवाड, मीनाबाई आणि भीमराव भालेराव. हां, किती दिवसापासून पोलीस स्टेशनला चक्रा मारताय? 15 दिवसापासून साहेब मी पोलीस स्टेशनला चक्रा मारते. मी अक्षरशः सिनियर साहेबाला पण भेटले की साहेब मला न्याय द्या, माझ्या भावाला फाशी घेतलेली नाही, फाशी अवकात दिलेली आहे. आणि ती मारहाण आहे, माझ्या भावाच्या पायावर, हातावर, पाठीवर मारहाण आहे, तरी मला दखल दिली नाही पोलीस स्टेशनला. तुमचा स्पष्ट आरोप आहे की माझ्या भावाचा खून करण्यात खून आला. करण्यात आलेला आहे, खून करण्यात आलेला आहे माझ्या भावाचा. मला न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी पोलीस स्टेशनला फेट्या मारल्या. शेवटी मला पोलीस स्टेशनात दाद न दिल्यामुळं मी मुंबईला राहते. मी आठवले साहेबाला जाऊन भेटले. आठवले साहेबांना मी सांगितलं प्रकरण, साहेब असं असं आहे, माझ्या भावाचा घातपात केलेला आहे, स्वतः भावाने माझ्या फाशी घेतलेली नाही. साहेबांच्या लक्षात आलं. मग तेव्हा अर्ज घेऊन साहेबांनी लगेच दादांना, डॉक्टर सुधाकर दादांना बोलले आणि चिट्टे साहेबांना बोलले की बाबा ही प्रकरण गंभीर आहे. आणि माझ्यासमोर साहेबांनी मुंबईहून ACP साहेबाला लातूरला फोन केले की प्रकरण असं असं आहे आणि 2 जण मी पाठवतो आहे, त्याला न्याय द्या, त्या मयीतच्या बहिणीला न्याय द्या, हे स्पष्ट साहेबांनी बोलले, आठवले साहेबांनी. आणि मला साहेब न्याय पाहिजे. माझ्या भावाला स्वतः घेतलेलं नाही, घेतला असता शेताचं प्रकरण काय म्हणतं, शेतात घेतला असता. मला 28 तारखेला का बोलवलं असता भावाने आणि दुसऱ्याच्या शिवारास फाशी घेतली. जमीन एवढा जमिनीवर पाय अक्षरशः टेकलेले आहेत आणि भावाच्या अंगावर वळं आहेत. पंचनामा पण पोलीस स्टेशनला यांनी काय त्या पंचनामा करणाऱ्याचं नाव अधिकाऱ्यांनी पंचनामा योग्य केला नाही. हे सगळं मिळून जुळून का पंचनामा केलेला आहे आणि त्या आधारित त्यांनी डॉक्टरचा रिपोर्ट दिलेला आहे. वत्सलाबाई कांबळे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की माझ्या भावाचा खून करण्यात आलेला आहे. माझा भाऊ फाशी घेण्यासारखा नव्हता, परंतु त्याची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत याच प्रकरणामध्ये दखल घेण्यासाठी RPI जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे साहेब आहेत. आपण साहेब, गेल्या 1.5 महिन्यापासून एक महिला अहमदपूरच्या पोलीस स्टेशनला चक्रा माराव्या लागतात, साधी तिची दखल घेतली गेली नाही असं त्या म्हणत आहेत. कसं बघता या प्रकरणाकडे? भालेरावच्या मृत्यूच्या प्रकरणात आता कांबळे मॅडम ह्या मुंबईहून इथं आल्यात, त्यांची या ठिकाणी दखल घेतली नाही. हे पोलीस स्टेशननं फार मोठी चूक केलेली आहे. पोलीस स्टेशनला कसली फिर्याद आली तर त्यांनी घ्यायला पाहिजे. ही लोकशाहीमध्ये असं नाही जमत. हा आपला महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून त्यांना आठवले साहेबापर्यंत जावं लागलं. आठवले साहेबापर्यंत गेल्यानंतर चंद्रकांत चिकटे साहेब आणि डॉक्टर साहेब मुंबईला त्या ठिकाणी होते
आठवले साहेबांनी या दोघांवर जबाबदारी सोपवली म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो. जरी आमची आणि कांबळे मॅडमची जरी भेट मागे झाली असती तर आपण गुन्हा दाखल करायला लावला असता, परंतु या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे एवढी आम्ही मागणी करू. जर तपास आणि गुन्हेगारांना शिक्षा जर झाली नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हाभर आंदोलन छेडू एवढी या ठिकाणी सांगतो. वत्सलाबाई कांबळे यांचे भाऊ ज्यांचं नाव आहे यशवंत भालेराव यांचे मारेकरी जर सापडले नाहीत आणि पोलिसांनी जर यामध्ये अफरातफरी केली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा RPI गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी दिलेला आहे. माझ्यासोबत चिकटे सर आहेत. सर, 14 एप्रिल रोजी घटना घडलेली आहे आणि आजपर्यंत महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. कसं बघता या घटनेकडे आणि काय मत व्यक्त कराल? त्याने या घटनेचा खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाचा एक प्रमुख म्हणून अगोदर जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी दखल घेण्याची गरज आहे. कारण 1 महिना 2 दिवस होऊनसुद्धा या महिलेची तक्रार न घेण्याचं कारण काय असावं हे आम्हालासुद्धा चिंता करणारी बाब आहे. आणि म्हणून या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत असताना या भालेराव कुटुंबाच्या भगिनी ते मुंबईला असतात. आठवले साहेबाकडे 10 तारखेला आम्ही गेल्याच्यानंतर तिथं आठवले साहेबांनी सांगितलं आणि तातडीनं आम्ही, कारण याच्यामध्ये काय झालं आहे, पोलिसनं ईडीचा गुन्हा दाखल करून या ठिकाणी ठेवला आहे. गुन्हा दाखलच नाही, याच्यामध्ये ईडी दाखल करून CDRची वाट बघतायत. म्हणून हे प्रकरण रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक आमचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, श्रीकांत बनसोडे यांना माहीत नाही. अन्यथा याच्यामध्ये आम्ही तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करून अशा पद्धतीचे अन्यायाला न्याय देण्याचं काम रिपब्लिकन पक्षाचे आम्ही सक्षम कार्यकर्ते म्हणून करण्याचं काम केलेलं आहे. निश्चितपणानं याच्यामध्ये पोलिसनी तात्काळ याच्यामध्ये जलद गतीनं तपास करून CDR मागून घेऊन या ठिकाणी 302चा गुन्हा दाखल करून या तिन्ही आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कसं होईल याच्या पद्धतीनं आपण काम करावं अशा पद्धतीचं आम्ही निवेदन या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या PAंना दिलेलं आहे. ते निश्चित करतील. केले नाही तर आत्ताच बाबासाहेबांनी कांबळेंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी संबंध महाराष्ट्रभर लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन, तीव्र हिंसक आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अनैतिक संबंधातून खून झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. याच घटनेची दखल घेण्यासाठी डॉक्टर गुळवे सर माझ्यासोबत आहेत. सर, 14 एप्रिल रोजी खुनाची घटना घडली आहे आणि एका महिलेला फक्त पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यासाठी 14 एप्रिलपासून आजपर्यंत फक्त चक्राच माराव्या लागतात. कसं बघता या घटनेकडं आणि काय प्रतिक्रिया द्याल? वास्तविक पाहता 14 एप्रिलला म्हणजे आज जवळजवळ 1 महिना झालं त्यांचा खून झाला आणि त्यांच्या भगिनी वत्सलाबाई कांबळे या आतापर्यंत या पोलीस स्टेशनला खेटे घालतात की माझं तक्रार घ्या. अद्यापपर्यंत त्यांनी पोलीस स्टेशनने तक्रार त्यांची दाखल करून घेतली नाही. या RPIच्या कार्यकर्त्या आहेत, त्या नव्या मुंबईमध्ये राहतात. आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांना त्यांची भेट घेतली आणि त्यांची कहाणी त्यांना विशद केली. मी आणि चंद्रकांतदादा चिकटे साहेबासोबत होतो तिथे. त्यांच्या तुमच्या बंगल्याचं वास्तुशांती असल्यामुळे त्यांनी तात्काळ लातूरची SP तांबे साहेबांना फोन केला आणि सांगितलं की डॉक्टर गुळवे आणि चंद्रकांत चिकटे यांना मी तुमच्याकडे पाठवतो. या प्रकरणामध्ये तुम्ही लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करा. अशा प्रकारचं हे झाल्यामुळे आम्ही आज इथे आलो. आम्ही भेट घेतली. आमच्यासोबत बाबासाहेबजी कांबळे आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, श्रीकांत बनसोडे आहेत, आमचे RPIचे नेते आहेत, चंद्रकांतदादा चिकटे आहेत. आम्ही सर्वांनी या पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर यांना भेट घेतली आणि त्या आमच्या भगिनीचा स्टेटमेंट आज तिथे दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही थोड्या दिवसामध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो आणि सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत बनसोडे आहेत. सर, मला सांगा, 14 एप्रिल रोजी खून होतो आणि आजपर्यंत या घटनेची दखल घेतली जात नाही. माझ्या भावाचा खून करण्यात आलेला आहे, डायरेक्ट इतकंच सांगत असतानाही दखल घेण्यात आली नाही. कसं बघता या घटनेकडे? दलित अन्याय अत्याचाराचे प्रकरण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीनं इथलं प्रशासन हाताळतंय.
इथल्या प्रशासनाला, या सरकारला, इथला दलित माणूस, इथला महार ढोर चांभारा जिवंत राहायलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आहे. दुसरं महत्त्वाचं असं सांगायचं झालं की एखाद्या दलित बाईशी आपले संबंध प्रस्थापित करायचे आणि जर तिचा नवरा त्या संबंधाला म्हणजे त्या अनैतिक संबंधाला अडसर येत असेल तर ते ठार मारून टाकायचं. हे काही महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण नाही. आता जे घडलेलं जे लिंगदाळ मेथी तालुका अहमदपूरमधलं जे प्रकरण आहे ते याच अन्याय अत्याचारातून, ह्या दलित अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे असं मी सांगतो. आणि तो मीनाबाईचा जो प्रियकर आहे नलवाड, या दोघांना एका नलवाडाच्या उसामध्ये बघितलं असं स्वतः यशवंतनं त्याच्या सख्या बहिणीला सांगितलं. म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्या नलवाडला, त्या मीनाबाई, त्याच्या बायकोला आणि त्याच्या पोराला पोलिसांनी ताब्यात घ्यावं, त्यांची कसून चौकशी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावं. आणि त्याचबरोबर त्या नलवाडवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीनं मागणी करतो. जर अशा पद्धतीनं जर त्या बाईला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 25 तारखेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चंद्रकांतजी चिकटे साहेब, डॉक्टर गुळवे साहेब, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वात इथं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. एकूणच या प्रकरणाची परिस्थिती जर बघितली तर 14 एप्रिल रोजी झालेला खून जो आहे आणि त्या खुनातील मयत ज्यांचं नाव आहे यशवंत भालेराव, आणि यशवंत भालेरावच्या बहिणीने पोलीस स्टेशनला हाक दिलेली आहे, हाक दिलेली आहे की माझ्या भावाचा खून करण्यात आलेला आहे आणि तोही अनैतिक संबंधातून केल्याची माहिती स्वतः माझ्या भावाने मला दिलेली आहे. ती सविस्तर मी पोलीस स्टेशनला रीतसर लेखी स्वरूपात दिलेली आहे. मग ही सगळी आता जबाबदारी पोलीस स्टेशनवरती आहे. नेमकं पोलीस स्टेशन या प्रकरणामध्ये काय तपास लावते आणि कशा पद्धतीने वत्सलाबाई कांबळे यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते हे पाहणं औचित्याचं ठरते. विशेष म्हणजे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे की येत्या 25 मे तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. मग आता हेच पाहावं लागणार आहे की येत्या 25 मे रोजीपर्यंत पोलिसांमार्फत वत्सलाबाईला न्याय मिळतो का त्यांना आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. आपण याच प्रकरणाची पुढील माहिती पुढच्या भागात पाहणार आहोत. तत्पूर्वी इथेच थांबणार आहोत. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.